सगळे थर एका वरती एक रचल्यानंतर आपला ध्येय गाठण्यासाठी सज्ज होतोय हा मनोरा सज्ज केला जातो. आई एकविरा या गोविंदा पथकाकडून थोडंसं स्पीड जलद गतीने हा उभा केलेला मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं. सरावादरम्यान मला खूप कसून सराव केलेला दिसतोय या गोविंदा पथकाने आणि सहजरित्या तरी 1 2 3 4 5 6 आणि 7 थरांचा उभा केलेला आहे. पाणी पाणी मारणार हात मारणार सेफ्टी बेल्टचा वापर करायचा आहे. त्यानंतर बाळ गोपाळ गोविंदा टिटवा यांनी सज्ज व्हायचा आहे. बाळ गोपाळ टिटवा गोविंदा पथकाने सज्ज व्हायचा आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा या गोविंदा पथकासाठी. 6 थरांचा अगदी सुंदर मनोरा, निश्चयाचा मनोरा, विजयाचा मनोरा त्याला पाहायला मिळाला. हा चक्री जोरदार टाळ्या वाजवा. 7 रनचा चक्री मनोरा आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. मनोरा असेल तर पाहूया निश्चयाचा, ध्येयाचा आणि धैर्याचा दालसाचा मनोरा आपल्याला पाहायला मिळेल. बळीराजा ने या बागरेला पाहिजे. दुसरा मनोरा, दुसरा तर तिसरा चौथा देखील सुंदररित्या मांडणी करताना एकावर एक वरचढ होताना पाहायला मिळत आहे. साथ देत आहेत, आधार देत आहेत आणि ध्येयाचा पाठलाग करताना हा मनोरा ध्येयाकडे घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. 7 थरांचा ध्येय सहजरित्या गाठतील का हा देखील त्या मनोऱ्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण शिवसेना प्रभाग क्रमांक 11 कल्याणी साई प्रतिष्ठान टिटवा यांच्या वतीने आयोजित भिवंडी उत्सव 2025 आयोजक पाटील सौभाग्यवती कविताबाई पाटील यांच्या वतीने आनंदाचा उत्सव, संस्कृतीचा उत्सव परंपरेचा. प्लीज जे चौकामध्ये जे ग्रिलवरती बसले त्यांनी खाली वा प्लीज. नाही होगा. 7 थरांचा मनोरा अपयशी जरी झाला असला तरी अपयश यशाची पहिली पायरी मानली जाते. पुन्हा एकदा शेवटची संधी प्राप्त होईल. शेवटची संधी होईल. कोळीराजा लावणारे परत कोळीराजा. ठीक आहे, शेवटची संधी असेल कारण त्यानंतर बाळ गोपाळ आणि त्याचबरोबर जैन आनंद गोविंद पथक. ठीक आहे, कोळीराजा आणखी एक चान्स आहे पण जास्त वेळ त्यासाठी घेऊ नका प्लीज. दहीहंडी म्हटलं की मी नेहमीच म्हणतोय, मला तसं सांगतोय की दह्याचा डान्साचा जिद्दीचं चिकटीचं आणि कोईराजा तेरे गिरने में तेरी हार नहीं तो इंसान अवतार नहीं. ही रूट फिर चल दौड़ तो कई बार हारेगा लेकिन हर बार नहीं. पवन गाइस कोईराजा चला लवकर. शिवसेना प्रभाग क्रमांक 11 कल्याणी साई प्रतिष्ठान टिटवा आयोजित दहीहंडी उत्सव 2025 मुख्य आयोजक तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी नगरसेवक श्री मयूर शेठ पाटील, सौभाग्यवती नमिताताई पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही दहीहंडी उत्सव आपल्याला पाहायला मिळते. गर्दी जनलोट आपल्याला पाहायला मिळतं. कारण राधा कृष्णाचं जसं प्रेम पवित्र होतं तसं जनतेचं आणि मयूर शेठ यांचं नातं प्रेम हे पवित्र आहे. म्हणूनच ही अल्लोट गर्दी आज या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळते. जेवढी दहीहंडी आहे
तेवढ्याच नाही करेंगे, उंचीचं कार्य देखील मयूर शेठ पाटील यांच्या कडून पाहायला मिळतं. या प्रभागामध्ये अनेक विकासाचं ध्येय, विकासाची निश्चितता, विकासाचं धाडस करताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व जनतेच्या मुखातील एकमेव नाव, आपुलकीने घेतलं गेलेलं नाव, ते म्हणजे सन्माननीय मयूर शेठ पाटील. म्हणूनच म्हटलं जातं मयूर शेठ पाटील दीपकजी भोई या सर्वांचे या दहीहंडीच्या उत्सवानिमित्त आपला आदरातिथ्य सन्मान केला जातो. शिवसेना कल्याणी प्रभाग क्रमांक 11 तसेच प्रमोदजी शिंदे यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. तसेच नितीन सिंग आणि दिलीपजी राठोड साहेब यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत. सन्माननीय नितीन सिंग सर आणि दिलीपजी राठोड साहेब यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करतो. आतापर्यंत खूप असे आपण गोविंदा पदक पाहिले. जय नारायण देव 7 करांची सलामीचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. चित्त थरार, निश्चय, धाडस, धैर्य, चिकाटी हे थर आपल्याला पाहायला मिळतात. जय नारायण देव कोलीवडा वडवली कोलीवडा, क्या बात है. होता है सावकाश सावकाश, बरोबर जमलंय. सावा बोरसदेव गोविंदा पथक आपल्या समोर प्रयत्न करतोय. 7 थरांचा, 8 थरांचा मात्र. जय नारायणला एक संधी दिली जाईल आयोजकांकडून असं सांगण्यात आलेलं आहे. जय नारायण देव, जय नारायण गोविंदा पदक, जय नारायण देव गोविंदा पदक छत्री थोडं बाजूला सर का प्लीज. छत्रीवाले प्लीज. सही वाले हटाओ. हाँ देख ये साइड में छतरी बना के सब दिख रहा ना पूरा. क्या बात आहे. थोडा जोरदार टाळ्या. सगळ्यांनी हात वर करा त्याला यांच्यासाठी. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा या गोविंदा पथकासाठी. कारण गेल्या वर्षी मानाची हंडी मोढ्याचा मान त्याला दिला होता. हे आपल्याला पाहायला मिळतात. वर्षादेव गोविंदा पथकासाठी गेल्या वर्षी 7 लावले होते आणि या वर्षी 8चा मानस घेऊन 7 आतापर्यंत लावले. 7वा चढलाय. 8वा टॉपर आकाशामध्ये. एकदा हात वरती मंडळी बोलला मानाची भूषा देवाची, मानाची भूषा देवाची. सजवली अतंत्य पुराणे, सजवली अतंत्य पुराणे. नवतर गोपाळ गोविंदा सांगोडा, त्यानंतर नवतर गोविंदा पथक वरप, ठीक आहे. त्यानंतर ओम साई गोविंदा पथक टिटवा. चला यांच्या नंतर ज्यांचा नंबर आहे त्यांनीच पुढे या. बाकी त्यांनी थोडंसं मागे दाखवा प्लीज. सर्व मान्यवरांचा देखील इथे आदरातिथ्य सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि दहीहंडी उत्सव 2025 या उत्सवाचे आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जातो. सन्माननीय माजी नगरसेवक मयूर शेठ पाटील, सौभाग्यवती नमिताताई पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जातोय प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचं. बस ना और क्या. सहा 3, 4, 5 आणि 6 6 तर तिकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 9 करून वर आणि 6 थरांची सलामी दिलेली आहे. 7 थर तिकडे त्या बाजूला आपण पाहतो. 7 थर जोरदार 7 थरांची
चित्तभरारक सलामी आपल्याला पाहायला मिळते. 2025 मध्ये सुंदर मनोरा आपल्याला पाहायला मिळाला. युवा संकल्प नव्हता काय बघा, काळजी घ्या इतका आनंद सन्मानाची अभिमानाची ही हंडी दह्याची आपण फोडणार आहोत. त्याचे मानकरी मला वाटतं गेल्या वर्षी देखील त्यांना आपण मान दिला होता. ते मोर्चादेव गोविंदा बदल अटल यांना हा देखील 2025 चा मान दिला जात आहे. त्यांनी देखील सज्ज व्हायचं आहे. आपण विशेष म्हणजे या पूर्ण दिवसभरामध्ये सर्वोच्च 8 थर उभं करण्याचं काम एक निश्चय आणि धाडस दाखवलं ते म्हणजे अर्थातच जय मोर्चादेव गोविंदाबद्दल अटावी यांना आपण मान देत आहोत. हा मानाची दहंडी फोडण्यासाठी आपण त्याला निमंत्रित करत आहोत. त्याने देखील सज्ज व्हायचं आहे. बोलासाई गोविंदा पदक 6 1 2 3 4 5 6 थरांची सलामी आपल्याला विचारातून सकाळ झालेला हा दहीहंडी उत्सव 2025 आपण सांगतेकडे जातोय. सांगतेकडे वळत आहोत. कारण शेवटची मानाची हंडी फोडण्याचा मान आपण बघतोय. जे मोर्चादेव गोविंदा पदक अटाई चला जास्त वेळ खर्च करू नका. विनंती असेल थोडंसं येऊ द्या अजून खाली. देख ले ली ना ऊपर देखा देखा ऊपर ले ली. बोले कितना ऊपर ले ली. अबे यार पानी गिर रहा है. पूरा ही ब्लर हो गया पूरा ही. 8 फर लावून हंडी फोडायची आहे. मेरा कपड़ा 8 फर लावून हंडी फोडायची आहे. जे मोर्चादेव पानी गया एंड टाइम पे हुआ थोड़ा. 1 2 3 4 5 थर लावलेले आहेत. फक्त 8 थरावरती फोडायची आहे हंडी. मानाची सन्मानाची हंडी. पॉकेट रे बना रहा ठंडी लग रही है तुला सकाळी कैसा जाऊंगा जमी हो रहा है ब्लर उतना क्या है ना. माल भी तो मिला है. जान दो अपने आप गिरेगा आएगा आएगा जाएगा देख तू. फिल्टर लगा घ्या अजून खाली घे थोडी. ठंडी लग रही होगी ना जो सगळ्यांना वाटला जातो. दहीहंडी फोडल्या जातात. दहीहंडी उत्सव हा खऱ्या अर्थाने आता भारतीय सण झालेला आहे. महाराष्ट्राच्या मर्यादित शहरात आता भारतीय सण म्हणून मानला जातो. ओळखला जातो. पहिला थर प्रयत्नाचा, दुसरा थर मेहनतीचा, तिसरा थर जिद्दीचा, चौथा थर चिकाटीचा,
चौथा थर आणि हा मान दिला जातोय, मान मिळाला जातोय. ज्याने येलो कपड़ा हो गया है सुंदर असा मनोरा उंच उभा करून दहीहंडी फोडली. कृष्णा